सभापती महोदय, सन्मान्य वरिष्ठ सदस्य आदरणीय प्रवीण भाऊंनी माणगावच्या क्रीडा संकुलाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे। मला आपल्या माध्यमातून त्यांना माणगाव हे मध्यवर्ती ठिकाण आहे, दक्षिण रायगडच्या दृष्टिकोनातून हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि मधल्या कालावधीमध्ये बहुतांशी तालुक्यामधले क्रीडा संकुलाचं काम हे त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलं। मग त्याच्यामध्ये श्रीवर्धन असो, तळा असो, अगदी रोहा असो, मसळा असो, त्याच वेळेला माणगावच्या क्रीडा संकुलाची इमारत सुद्धा मंजूर झालेली होती। 2020 मध्ये आलेल्या चक्रीवादळामध्ये ते नादुरुस्त झालं। त्याच्या लगतच्या क्षेत्रामध्ये खरं तर विभागीय क्रीडा संकुलासाठीची जागा ही आम्ही क्रीडा विभागाला हस्तांतरित केली। मधल्या कालावधीमध्ये 85 कोटीचा त्याचा प्रस्ताव सुद्धा क्रीडा विभागाकडे मान्यतेसाठी पाठवला, पण त्या कालावधीमध्ये नवी मुंबई म्हणजे रायगड जिल्ह्यामध्येच असणाऱ्या नवी मुंबई खारघर क्षेत्रामध्ये हे विभागीय क्रीडा संकुल असावं अशा पद्धतीचा एक प्रस्ताव आणि मग त्या संदर्भामध्ये काही विभागाकडे सुद्धा हिअरिंग्स वगैरे झाल्या आणि तालुक्याचं क्रीडा संकुलाच्या लगतच असणारी ही विभागीय क्रीडा संकुल आलं की मग तालुक्याचं क्रीडा संकुल त्याच्यामध्ये मर्ज करण्यात येईल अशा पद्धतीचा साधारणपणे क्रीडा विभागाच्या धोरणानुसार तिथे कारवाई सुरू होती। पण मधल्या कालावधीमध्ये ते प्रलंबित राहिल्यामुळे 2 कोटीचा निधी हा क्रीडा विभागाने माणगावच्या तालुका क्रीडा संकुलासाठी मंजूर केला। 3 कोटीचा निधी मंजूर केला, त्यातले 2 कोटी त्यांनी हस्तांतरित तिथं केलेले आहेत। त्या कामाला गती देण्याच्या दृष्टिकोनातून तिथे विभागाची बैठक ही घेण्यात येईल आणि त्या कामाला गती देण्यात येईल आणि त्याचबरोबर लगतची जे संबंध क्षेत्र आहे जिथं विभागीय क्रीडा संकुल होतं, नाशिक विभागामध्ये 2 विभागीय संकुल त्यांनी मंजूर केलेले आहेत विशेष बाब म्हणून। त्या पद्धतीचाच प्रस्ताव हा कोकणासाठी जरीही खारघर नवी मुंबई क्षेत्रामध्ये विभागीय संकुल येत असलं तरीही उपविभागीय संकुल अगदी स्विमिंग पूलच्या फॅसिलिटी सहित आणि क्रिकेटच्या फॅसिलिटी सहित हे माणगावमध्ये द्यावं या संदर्भातला स्वतंत्र प्रस्ताव हा तयार करण्यात येईल आणि तत्पूर्वी हे तालुका क्रीडा संकुलचं काम हे त्या ठिकाणी वर्षभराच्या आतमध्ये करण्यात येईल। पोलादपूरच्या संदर्भामध्ये सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी हे केला। खरं तर गेल्याही वेळेला तालुक्यातून जागेचा प्रस्ताव हा आम्ही मागवण्यात आला होता। तिथं काही विभागाची जागा आहे ही क्रीडा विभागाकडे हस्तांतरित करून तिथं तालुक्याचं क्रीडा संकुल बनवावं। प्रवीण भाऊ, आपण त्यामध्ये पुढाकार घ्या। सन्मान्य मंत्री महोदय, विधानसभेचे तिथले प्रतिनिधी भरत शेठ सुद्धा आहेत। आपण त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन जागा उपलब्धता दिली तर त्याची मंजुरी सुद्धा यंदाच्या वर्षी क्रीडा विभागाच्या वतीने ही त्या ठिकाणी केली जाईल। माणगावच्या संदर्भामध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्या संकुलाच्या संदर्भातला धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, पण तरी सुद्धा उपविभागीय क्रीडा संकुलासाठी प्रपोजल ही त्याच्यामध्ये तयार करण्यात येईल। माणगावच्या तालुका क्रीडा संकुलाबद्दल 3 कोटीचा निधी हा त्या ठिकाणी मंजूर आहे, त्याच्यातला 2 कोटीचा वितरित झालेला आहे आणि मी मगाशी त्या संदर्भामध्ये उत्तर देताना म्हटलं की त्या संदर्भामध्ये तो 2 कोटीचा निधी जो वितरित झालेला आहे त्याच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये आणि लवकरात लवकर काम सुरू होण्याच्या दृष्टिकोनातून त्या संदर्भातली एक स्वतंत्र बैठक आयोजित केली जाईल। 24 एकर जागा ही क्रीडा विभागाला माणगावच्या विभागीय क्रीडा संकुलासाठी हस्तांतरित केलेली आहे आणि सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय, खात्याच्या मंत्री आदरणीय सुनेत्रा काकींच्या दालनामध्ये त्या संदर्भातली सुद्धा एक स्वतंत्र बैठक आयोजित करून त्या विभागीय क्रीडा संकुलाला गती देण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली जातील।